हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो डेली रुटीन आपलं अंथरुणात गोळा करणं, आपलं मेथीचं पाणी पिणं, झाडू, नंतर पोछा. आज महिमाचा पप्पा घरीच होता. सो मी फटाफट झाडू पोछा करून घेतलं होतं. मैत्रिणीला खाली फिरायला घेऊन गेले तेव्हा. आणि सो गाईज आपण आता कपडे भिजत घालतोय, कारण की कपड्यांमध्ये ना संतोषानं सफेद कपडे घालतो, व्हाईट कपड्यांमध्ये खूप घाण असते. सो हे त्याने कुठून तरी हे लिक्विड आणलं आहे. सो तो म्हणतोय म्हणजे कम्फर्टसारखंच आहे, कम्फर्ट नाही आहे. आणि ही आपली पावडर आहे, ही आपली पावडर संपली आता सर्फची. सो ही बघा, हे कपडे याच्यात टाकतो. मी काय करते, हे भिजवून ठेवते. आता दुपारी पाणी येणार ना, त्याच्यामध्ये मी भिजवून ठेवणार. भिजवून ठेवले की मग हे चांगले निघतात. वॉशिंग मशीनमध्ये ना लोक बोलतात वॉशिंग मशीन, पण हां, वॉशिंग मशीनचे कपडे कोणाचे चांगले निघतात? जे ऑफिसला जातात, ते घाण करत नाहीत किंवा घाण होत नाहीत, त्यांचे चांगले वॉश होणार. ऑब्वियसली ते होणारच आहेत असं पकडते. सो त्यामुळे आणि आपल्यासारख्या लोकांचे कपडे नाही, कारण की आपले लोक खूप घाण करतात असं नाही बोलत मी, पण आपलं कामच थोडं तेवढं हार्ड असतं, आपलं AC मधलं काम नसतं. सो त्यामुळे बाकी काही नाही आहे. सो आता मी करते ब्रश. बाय द वे माझ्यासमोर काचेमध्ये दिसते. सो मी कहते आता ब्रश करते, कारण की उपाशी पोटी मी काय म्हणतात ते, उपाशी पोटी मी पिते दारू नाही पियत, मेथीचं पाणी पिते. सो मी ब्रश करते, तुम्हाला भेटते. बाय. खातोय बिस्किट, चहा, समोर मस्त खाली पोरं खेळत. सो माझी आंघोळ झाली आहे. चहा खाते. म्हणजे पीठ सगळे मेले. मैदा मी आज नाकामध्ये घातला. मला सर्दी झालेली, तर नाकात घातलं. मंगळसूत्र, त्यामध्ये मंगळसूत्र काय व्यवस्थित आलं. एकदा तुटलेलं माझं, मी काय जोडून आणलं आहे. माहीत नाही की कसं काय होतं आहे. खूप निघतं जर तुम्ही, म्हणजे मी टाईट लावलेलं तरी कसं निघतं काय माहिती. या गाई चटणी आणि भाकरी खायला तांदळाची, मस्त गावच्या सारखं. हिला तर काय कॉलेजमध्ये आल्यानंतर नाटकच असतात. एक्सेप्शनली टॅलेंट. हे सगळं खाऊन ह्याच्यामध्ये बघ हिला वासत शेपटी होते. चिनी यू कांट. चिमा तुमने लाइन लगाई है, कुछ नहीं है तुम्हारे लिए. तुझं काढून घेतो. पप्पाचा पप्पाला दे. डबल पॅटी. ये नो पेरी पेरी. पेरी पेरी आपल्या घरी आहे. पेरी पेरी आपल्या घरी आहे ना. काढ फटाफट. मला वाटतं हे माझं आहे. हां तुझं नाही, व्हेज मखानी कोणाला होतं? मखानी पप्पाचं आहे. हां ठीक आहे, हे पप्पाचं. दाखवते काय त्याच्यात, काय काढ बाहेर. सिंगल पॅटी. थांब ना जरा. पप्पाचं खोलून दाखव. आम्हाला खा थोडं वेळ आणून द्यायचं पाहिजे असेल, नको असेल दाखव. सॉस पण दे. ते संतोषला तिचा पप्पा घरी आहे महिमाचा. हे महिमाचं. ह्याच्यामध्ये सॉस आहे. असं फटाकडेसारखं फाट झालं यार, थोडं जोरात झालं फाट, कारण की त्यांनी मला वाटतं ते हलवून आणलं. हे आता ओपन केलं ना सगळं झालं. सो हे महिमाचं आहे. संपवलीस ना पेरी पेरी त्या दिवशी? हाय त्याच्यात नाहीये. साईडला बघ, तिकडं समोर साईडला बघ.
आहे फ्रीज मध्ये असते. पप्पा दिलं काय पप्पा हा काय बोलता पप्पा बोले हे चांगलं असतं का? बोली हा. चांगलं असतं का म्हणजे अरे म्हणजे कुठं कुठं नसतं ना. त्यांनी त्याची फोटो काढलास ना तू मला सेंड कर. फोटो नाही काढलाय मी, स्नॅप काढला. हा तो स्नॅप स्क्रीनशॉट होईल ना. बघावं लागेल. ह्याच्यात ना बर्फ ठेवला मी फ्रीजमला बर्फाचे हे टाक आणि तुझा काढून घे थोडंसं मला दे बॉटल. मला ही बॉटल जाम आवडते. थोडे मला वाटतं बर्फ टाक मस्तपैकी. म्हणजे आमच्याकडे बर्गर किंग नाही आहे. बर्गर किंग मला तो इथून आले वसईवरून आलं बोलते महिमा ना. हा ठूस हे काय दाखवून दे म्हणजे खाल्ला सगळा. हा आवडला काय संतोष नाही खातो कधी नाही खाते सगळं म्हणजे असं मस्त आहे. आता काय झालं यांची बिस्किट नाही देत आणि मला चहा सोबत बिस्किट. सोनू दे दीदीला पाहिजे ना दे तुला फोडून देते. ये 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 मम्माची मांडू नको. पण रागवली कशाला रागवली. रागवायचं कारण दिलंस ना ये ये तुला देते ये 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 दीदीला दे ना पहिलं दीदीला दे पहिलं डोळे साफ कर. इथे बघ मम्मीकडे बघ. दीदीला दे दीदी फोड आणि तिला दे 2-3 सिट डाउन कर. देणार हो मेरा बच्चा को बिस्किट खाने का है. कब से लेके बैठा है मेरा कालू है. दे पटकन फोडून दे ना खा. हाँ मालूम है तोड के दे. खाली ठेव घेल ती. हाय गाईज आम्ही चाललोय वरती म्हणजे आमच्या चेअरमॅनच्या घरी. 11 मोडल्यावरती काय ते प्रोग्राम आहे त्यांचा पूजा आहे. सो मला माहिती होतं ही महिमा मला कन्फ्यूज करत होती उद्या आहे पण विचारे त्यांचा मला कॉल आला. सो आता मी हे घातलंय तुम्हाला मी दाखवते. थोडंसं हे संडे मार्केट का माल आहे. आय लव्ह इट. 150 नाही हा गाईज हे 200 रुपयाचे टॉप आहेत. तर आम्ही आलो आहोत त्यांच्या घरी. तर ही त्यांची होती वैभवलक्ष्मीची पूजा कशी तरी फ्रायडेची. तर त्यांनी उद्यापन काय म्हणतात ते केलेलं. तर त्यांच्या घरी प्रसाद होता. ते काय फूल प्रसाद आणि हे काहीतरी गिफ्ट वगैरे असं काय दिलं जातं. तर ते होतं. मला तर खूप लाज वाटते यार खूप लाज वाटते. सो मी इथे महिमाचा पॅराडाईजचा कलर आणलेला भरगंडी तो लावला. आता काय माहिती चढतोय की नाही कारण की मी ब्युटिशियन असल्यामुळे मला हे आत्ता कळतं आहे मेहंदीवरती कलर चढत नाही कारण की मी जास्त करून मेहंदी लावते. सो महिमाचा कलर वेस्ट केला नाही पाहिजे. काय बोलते महिमा कारण की ऑलमोस्ट भरपूर होता थोडा बोलून चढला पाहिजे कारण की जेवढं मला माहिती आहे की मेहंदीवरती नाही चढत कलर. सो बघूया की आपलं वॉश केल्यानंतर कसं. मला ना इकडे इकलेले केस येतात
इथे येतात आणि इथे येतात. काय येतात यार, इथे या ना, इथे या ना. अरे पण इथे आहे तुम्ही, इथे इकडे 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 कशाला येतात? मी नाही झाले म्हणते नाही, मी ऑलवेज मला स्वतःला नेहमी बोलते की मी यंग आहे. एवढी मोठी घोडी आहे त्यामध्ये म्हातारी झाले स्वतःच्या मम्मीला. आज पण तिला आहे ना, मला आहे ना कॉम्प्लिमेंट देतात ना लोक, तर हिला आवडत नाही. दुसरी गोष्ट, मी काय म्हणून हे टी शर्ट घालून कलर लावलाय. टी शर्ट काढू कसं? कमाल करते हो पांडेजी, कमाल. आता मला फक्त वॉश करायला लागेल आणि मग नंतर आंघोळ. तर मी आता पाण्याची वाट बघते. 9:30ला पाणी येतं. मस्त शॉवर करेल, धडधड 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 केस धुईल. सो बघा कलर झालेला आहे, छान आले कलर. दिसते मला आपला कलर झालेला आहे. सो मी आता इथेच थांबवते व्लॉगिंग. आत्तापर्यंत मी माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जे कोणी नवी असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सो म्हणजे सबस्क्रायबर फार कमी आहेत, पण मी खूप मेहनत नाही बोलू शकत, पण मी खूप प्रयत्न करते की माझे ब्लॉग आता डेली व्यवस्थित यायचे. सो थोडं काही चुकाबिका होत असेल माझ्याकडनं तर सॉरी, वाईट मानू नका. अँड बस मी ब्लॉग इथे संपवते. रात्रीच्या वाजलेत 12, पावणे 12 झाले आहेत. सो आम्ही काय आता खाल्लं वगैरे काही नाही आहे, कारण की मी इथे वरती गेले तर तिथे प्रसाद होता, तर थोडीशी खिचडी मी बनवलेली ती खाल्ली आहे. सो गुड नाईट सगळ्यांना, आणि भेटूया आपण उद्याच्या पुढच्या ब्लॉगात. बाय, थँक्यू. आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जुने असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि थँक्यू सो मच.